या महाराष्ट्राला पुढं कसं नेता येईल हे स्वप्न उराशी बाळगून काम करत राहिले त्या अजितदादांची आजही दररोज आठवण आल्याशिवाय राहत नाही। आणि दादांचं पश्चात आज सुनित्रा वहिनी राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून किंवा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारून काम करत असताना दादांची उणीव ही आम्हाला अधिवेशनाच्या काळामध्ये नक्कीच झालेली आहे की ज्या नेत्यानं पुणे जिल्हा हा माझा पुढे कसा जाईल किंवा पुणे जिल्ह्यात प्रत्येक अधिवेशनामध्ये एक चांगला प्रकल्प कसा आणता येईल हे देखील दादांनी सातत्यानं पाहिलं। माझ्या मावळ तालुक्यात देखील मागच्या 5 अधिवेशनात कुठला ना कुठला चांगला प्रकल्प नक्कीच आम्हाला मिळत होता, परंतु आज प्रत्येक विधिमंडळातल्या सत्तेतील आमदाराला 25 कोटी रुपयाचा निधी दिला, तो आम्हालाही मिळाला। परंतु दुसरे इतर प्रकल्प त्यामध्ये संत तुकाराम महाराजांच्या असलेला भंडारा डोंगराचा पायथा या ठिकाणी जवळपास 1200 ते 1400 कोटी रुपयाचा कॉरिडॉर उभा करण्याचा दादांचं स्वप्न होतं, ते मात्र या अधिवेशनामध्ये आम्हाला पूर्ण करता आलं नाही। आगामी काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील, आदरणीय सुनित्रा वहिनी असतील, ते स्वप्न पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे। दादांच्या दुर्घटनेनंतरनं आदरणीय पवार साहेबांच्या पक्षातले काही नेते मंडळींनी सांगत होते आमच्या दादांसोबत चर्चा झाल्या, दोन्ही पक्ष आता आपण एकत्रित पुढे जायचंय, परंतु अशा पद्धतीनं आमच्याशी किंवा पक्षातल्या प्रमुख नेत्यांशी दादांनी विस्तृतपणाने कधी चर्चा केलेली नव्हती। परंतु ठीक आहे, दोन्ही पक्ष एकत्रित असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुनित्रा वहिनींच्या नेतृत्वात मोठा होत असेल तर अजूनही वेळ गेलेली नाहीये। परंतु आमच्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका किंवा भावना एकच होती की दादांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून उत्तराधिकारी म्हणून सुनित्रा वहिनी झाल्या पाहिजे। राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा होते, तर तीच जबाबदारी किंवा तो मान सुनित्रा वहिनींनाच मिळावा ही आमची भूमिका स्पष्ट होती। आणि त्यामध्ये सुनित्रा वहिनी आज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यात, राज्याचे उपमुख्यमंत्री देखील झालेले आहेत आणि सुनित्रा वहिनींच्या नेतृत्वात जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा होत असेल, सुनित्रा वहिनींचं नेतृत्व मान्य असेल, तर दोन्ही पक्ष विलीनीकरण करून एकत्रितपणाने पुढे जात असेल तर आम्हाला देखील त्याचा अभिमान असेल। आमचा पक्ष मोठा होत असेल तर त्यामध्ये सर्वांनीच सकारात्मकपणाने पाहिला पाहिजे। आगामी काळामध्ये सुनित्रा वहिनींचं नेतृत्व ज्यांना मान्य नसेल ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून इतर पक्षामध्ये जातील असं देखील माझं मत आहे।